आज हळद लावताना चक्कच भिवा भाऊन तर इंग्रजीच बोलली राव. आता नेमकं काय बोलत आहे तुम्हाला पुढे सांगतो. काय चलय गावकरी मित्रांनो, आता आमच्या गावाकडे आयतवार असो या रविवार असो, मला सकाळी सकाळी उठल्यानंतर एकच काम, घरच्यांनी सांगितलेलं काम करायचं. जशी माकडं पावसाळ्यामध्ये घर बांधूच म्हणता तसं आहे तसंच राहून जातं ना, तसंच माझी पण गत आहे राव. मी काम करूत म्हणता ते काम तसंच राहून जातं आणि लगेच थेट पोहोचलो आपल्या रानामध्ये. आणि आज आपल्या शेतामध्ये हळद लागवड चालू करायची होती. आणि काही हळदीचं बेन काही मरू बिरू नाही म्हणून, सोबतच सडबीड लागू नाही म्हणून वरती फवारणी करण्यासाठी गोविंदराव उभा होते. अरे यार फॉलो करणार मात्र तसं एकही सेकंद लागत नाही बरं का फॉलो करण्यासाठी, करून घ्या राव तेवढं. माझ्या मागा तर एवढा तेली ना, मेन म्हणजे व्हिडिओ जर काढायचा जर म्हणला ना, घरच्यांच्या 10-12 काही शिवाय काही खाल्याशिवाय काही राहतच नाही बघ. हे घे नको ते घेन हेच घे, माईचन मात्र मागे ह्याच सोबत हळदीची टोपडे भरायचे, हात लावणाऱ्या संघटनेला देऊन यायचं. कॅमेरा समोर आला ना तसं तर भिवाभाऊचं नेटवर्कच गेलं राव. आखिर काय भिवाभाऊन बोलला तर बोला, मग डायरेक्ट इंग्रजी मधूनच बोलला.